Hello, good morning. Now today we are with a new point, that is the female reproductive world. Now in this point we have to study female reproductive world, then anatropous ovule, megasporogenesis and development of a female gametophyte. आता मागच्या पिरियड मध्ये आपण मेल रिप्रोडक्टिव्ह वर्ल, त्यानंतर पोलन ग्रेन्स कसे तयार होतात आणि मेल गॅमेटोफाइट कसं तयार होतं हे आपण पाहिलेलं आहे. आता आज आपण पाहणार आहोत फिमेल रिप्रोडक्टिव्ह वर्ल फर्स्ट. नाउ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह वर्ल इज द गायनोशियम. इट इज ऑल्सो नोन ॲज अ पिस्टिल. आपल्याला माहिती आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह वर्ल म्हणजे स्पार्टला फुलाच्या गायनोशियम असं म्हणतात. आता ह्या गायनोशियमच्या जे प्रत्येक भाग असतात त्याला म्हणतात कार्पेल. मीन्स द इंडिव्हिज्युअल नंबर ऑफ गायनोशियम इज कॉल्ड कार्पेल. आता काही फुलांमध्ये हे कार्पेल जे आहेत हे फ्री असतात, तर काहींमध्ये ते फ्युज्ड असतात. आता त्या कंडिशनवर डिपेंड करून अ फ्लावर विथ अ मेनी free carpels is called apocarpous condition and the example is Michelia. ज्या वेळेला हे कार्पेल्स एकापेक्षा जास्त असतात आणि ते फ्री असतात त्याला काय म्हणायचं, अपोकार्पस कंडिशन. आणि ज्या वेळेला हे जे कार्पेल्स आहेत हे फ्युज्ड असतात त्यावेळेला त्या कंडिशनला म्हणतात सिनकार्पस कंडिशन. अ फ्लावर in which the carpels are fused together, that condition is a syncarpous condition. An example is the brinjal. आता जेव्हा आपण एका कार्पेलचा विचार करतो, ह्या कार्पेल मध्ये आपल्याला काय काय स्ट्रक्चर्स दिसतात ते म्हणजे a typical carpel has three parts, that is the ovary, style and stigma. आता हे आपण नंतर फिगर मध्ये पाहू. द नंबर ऑफ ओव्ह्यूल्स इन द ओव्हरी. आता हा जो ओव्हरीचा भाग आहे कार्पेलचा त्यामध्ये ओव्ह्यूल्स असतात. आता काही वेळेला हे ओव्ह्यूल्स एकच असतो तर त्या कंडिशनला म्हणतात युनिओव्ह्युलेट. द नंबर ऑफ ओव्ह्यूल्स इन ओव्हरी व्हॅरीज. व्हेन इट इज अ सिंगल, then that condition it is known as a uniovulate condition, and examples are the paddy, means the rice, wheat and mango. But when they are more, means ovules are more in number, then that condition it is known as a multi-ovulate, where in tomato and ladyfinger multi-ovulate condition is observed. Now this is the figure that shows us the gynoecium or the particular carpel. There are three main parts. This is the uppermost receiving part, that is the stigma, and this elongated filament like structure that is known as a style. This style is for carrying the pollen tube towards the ovary, and this basal part which is roughly oval in structure that is known as the ovary, and inside this ovary ovum is present. This is the ovum, ovule and ovum, and these are the different parts present inside the ovule. हे आपल्याला आता पुढे पाहिजे. आता आपण पाहणार आहोत स्ट्रक्चर ऑफ एनाट्रोपस ओव्ह्यूल. आता हा जो ओव्ह्यूल आपण ओव्हरी मध्ये आहे हा पाहिलेला आहे. ह्या ओव्ह्यूल्स मध्ये काय काय असतं हे आता आपल्याला पाहायचंय. मोस्टली इन केस ऑफ एंजियोस्पर्मिक प्लांट्स द ओव्ह्यूल्स आर एनाट्रोपस, मीन्स these are inverted conditions. Each ovule develops inside the ovary. आता हे जे ओव्ह्यूल आहे आत्ताच आपण पाहिलं हे ओव्हरीच्या आतमध्ये तयार होतात and they are attached to the placenta by a small stalk called funiculus.
आता हे सगळे पॉइंट्स पाहायच्या आधी आपण ह्या एनोट्रोपस ओव्ह्यूलचा फिगर पाहू, म्हणजे आपल्याला हे पॉइंट्स लक्षात येतील. आता ही आहे फिगर जी आपल्याला एनोट्रोपस ओव्ह्यूल दाखवते. आता ह्या फिगर मध्ये हा जो भाग आहे, हा ज्या ठिकाणी अटॅच्ड आहे हा आहे बेस. हा जो बेस आहे ह्याला म्हणतात चलाजा. आता चलाजाचा जो पार्ट आहे जो ह्या स्टॉक सारख्या भागाला अटॅच आहे, हे आहे फ्युनिक्युलस. आता हे फ्युनिक्युलस खालच्या साईडला इथे प्लासेंटाला अटॅच असतं आणि एक्झॅक्टली फ्युनिकल ज्या ठिकाणी ह्या बेसला अटॅच असतं ह्या पॉइंटला म्हणतात हिलियम. आणि ह्याचा हा जो अप्पर पार्ट आहे जो इथे डाऊनवर्डली डायरेक्टेड आहे आणि जो फ्री आहे इकडे, ह्याला म्हणतात मायक्रोपाइल. त्यानंतर हा जो मधला ओव्हल स्ट्रक्चर आहे हा भाग म्हणजे आहे न्यूसिलस. आता हा जो न्यूसिलस आहे हा पॅरेनकायमॅटस सेल पासून बनलेला आहे आणि ह्या ठिकाणच्या ह्या ज्या सेल्स आहेत ह्या सगळ्या डिप्लॉइड सेल्स असतात ज्या न्यूट्रिटिव्ह इन फंक्शन आहेत. आता ह्या न्यूसिलसच्या वर इथे दोन आपल्याला इंटिग्युमेंट्स दिसतात. हे आहेत इंटिग्युमेंट्स, आउटर अँड इनर. आता ह्या न्यूसिलस मधलीच एक सेल बेसिकली जी हा मायक्रोपायलर एंड कडची असते ही पुढं फंक्शनल बनते आणि त्याच्यापासून हा एम्ब्रियो सॅक तयार होतो. आता ह्याच एम्ब्रियो सॅक मध्ये काय तयार होणार आहे? एग सेल म्हणजे फिमेल गॅमेट तयार होणार आहे. आता आपल्याला हेच पॉइंट्स मध्ये पाहायचं आहे. Each ovule develops inside the ovary and is attached to the placenta. आताच आपण पाहिलंय फ्युनिकल हे प्लासेंटाला अटॅच असतं by a small stalk called funiculus. The place of the attachment of a funiculus with the main body of ovule is called hilum. आता आपल्याला पाहिलंय आपण hilum म्हणजे the particular point where the funiculus is attached with the main body. In angiosperm, the most common type of ovule is anatropous, in which micropyle is directed downward. आता आपण पाहिले की ह्या फिगर मध्ये हा जो ओव्ह्यूल आहे हा खालच्या दिशेला वळलेला आहे म्हणून त्या ओव्ह्यूलला म्हणतात एनाट्रोपस ओव्ह्यूल. आता वेगवेगळ्या प्लांट्स मध्ये हे ओव्ह्यूल वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. काहींमध्ये ते ऑर्थोट्रोपस आहे, काहींमध्ये एम्फिट्रोपस आहे, पण आपल्याला इथे जो पाहायचा आहे हा एंजिओस्पर्मिक प्लांट्स मध्ये मोस्टली हा एनाट्रोपस आहे. म्हणजे त्याचं जे मायक्रोपाइल आहे हे खालच्या दिशेला झुकलेलं आहे. मीन्स एनाट्रोपस in which micropyle is directed downward and is present adjacent to the funiculus or the funicle. The ovule consists of central parenchymatous tissue, that is the nucellus, which is surrounded usually by two protective coverings called integuments, that is outer and inner integument. म्हणून ह्या कंडिशनला बायटेगमिक कंडिशन असं सुद्धा म्हणतात कारण इथे दोन प्रोटेक्टिव्ह इंटिग्युमेंट्स आहेत जे न्यूसिलसला कव्हर करतात आणि फ्युचर मध्ये हेच पुढे जाऊन सीडचे कव्हर्स बनणार आहेत. A narrow opening at the apex of the ovule is called micropyle. आत्ताच आपण फिगर मध्ये पाहिलंय मायक्रोपाइल एंड हा जो डाऊनवर्डली डायरेक्टेड आहे आणि जो दोन इंटिग्युमेंट्सनी कव्हर केलेला आहे. Chalaza is the base of the ovule directly opposite to the micropyle. आत्ताच आपण फिगर मध्ये पाहिलंय हा मायक्रोपाइल जो डाऊनवर्डली डायरेक्टेड आहे ह्याच्या अपोजिट एंडला हा जो बेस आहे हा आहे चलाजा. आता हा जो एम्ब्रियो सॅक आहे, एम्ब्रियो सॅक which develops into female gametophyte is oval multicellular structure embedded in the nucellus.
Now again, look at this particular figure, that is the anatropous ovule. This anatropous ovule, it is downwardly directed, means micropyle is in the downward direction, and exactly to the opposite end here, the base, that is a chalaza, is present, and it is attached with this particular funiculus or the stalk, and this funiculus in turn it is attached with the placenta, and the point of attachment in between the chalaza or the main body and the funiculus is known as a hilum. Now there are two integuments, outer and inner integuments, which covers the central oval structure, that is known as the nucellus. Nucellus is parenchymatous cells, and these are diploid in nature and nutritive in function, inside which one of the cell from the nucellus towards the micropylar end becomes functional, and then later on that develops into the embryo sac. That is the structure of the anatropous ovule. Now we have to study the megasporogenesis. Megaspore means the female gametophyte, and the production or the formation of this megaspore is known as a megasporogenesis. It is the process of formation of haploid megaspore from a diploid megaspore mother cell. इथे आपल्या लक्षात आलं असेल, ही जी डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल आहे, ही आहे पॅरेनकायमॅटस सेल, जी न्यूसिलस मध्ये असते, जी डिप्लॉइड आहे आणि जिच्यापासून फ्युचर मध्ये हा हॅप्लॉइड मेगास्पोर तयार होणार आहे, आणि ह्या प्रोसेसला काय म्हणतात, मेगास्पोरोजेनेसिस. Megaspore mother cell becomes distinguished in the nucellus. ह्या nucellus मधनच एक सेल ही फंक्शनल बनते, more or less in the center but towards the micropylar end of the ovule. आताच आपण पाहिले की ह्या nucellus मधलीच एक सेल जी फंक्शनल बनते, जी जास्तपणे ही मोस्टली मायक्रोपायलार एंड कडनं फंक्शनल बनते, जी मेगास्पोर मदर सेल म्हणून फंक्शन करणार आहे, आणि तिच्यापासूनच फ्युचर मध्ये हॅप्लॉइड मेगास्पोर तयार होणार आहे. ही जी प्रोसेस आहे हिला काय म्हणायचं, मेगास्पोरोजेनेसिस. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज द डेव्हलपमेंट ऑफ अ फीमेल गॅमेटोफाइट. आता ऍक्च्युअली ह्या एम्ब्रियो सॅग मध्ये फिमेल गॅमेटोफाइट कसं तयार होतं हे आपल्याला पाहायचं आहे. त्यासाठी आधी परत आपण एकदा फिगर कडे जाऊ, फिगर पाहून मग परत आपण त्याचे पॉइंट्स आपल्याला लक्षात येते. आता ही जी पर्टिक्युलर फिगर आहे ही आपल्याला लक्षात आणून देते की कशा पद्धतीने डेव्हलपमेंट ऑफ अ फिमेल गॅमेटोफाइट होतं. आता ही जी पहिली सेल आहे, आता ती कुठली तरी एक पॅरेनकायमॅटस सेल असेल, जी न्यूसिलस मधली आहे, मायक्रोपायलार एंड कडची मोस्टली असेल, जी डिप्लॉइड आहे, जी आता काय म्हणून काम करणार आहे, मदर सेल म्हणून काम करणार आहे. आता ह्या मदर सेल जी डिप्लॉइड आहे हिच्यामध्ये पहिल्यांदा मिओसिस होतं, म्हणजे रिडक्शनल डिव्हिजन होतं, आणि त्यामुळे 4 हॅप्लॉइड सेल्स तयार होतात, ज्या एका सिक्वेन्सनी अरेंज होतात. आता ह्या 4 सेल पैकी 3 ज्या सेल्स आहेत ह्या स्लोली डिजनरेट होतात, हळूहळू त्या आकाराने लहान होत होत नष्ट होतात, आणि एक सेल जी आहे ही फंक्शनल बनते आणि हिचा आकार वाढतो. ही न्यूसिलसच्या बाकीच्या सेल्स कडनं न्यूट्रिशन घेते आणि ती आकाराने मोठी होते, म्हणजे हिची इथे ग्रोथ झालेली आहे. म्हणून इकडे काय लिहिलंय, ग्रोथ नरिश्ड बाय न्यूसिलस. आता ही जी सेल आकाराने वाढलेली आहे, ह्या सेल मध्ये पहिल्यांदा मायटोसिस ही प्रोसेस दिसून येते, पण हे जे मायटोसिस आहे हे न्यूक्लियसशी संबंधित आहे, म्हणजे फ्री न्यूक्लियर मायटोटिक डिव्हिजन टेक्स प्लेस, आणि पहिल्यांदा हे जे मायटोसिस होतं त्यामुळे इथे एका न्यूक्लियसचे इथे अशा पद्धतीने 2 न्यूक्लियस तयार होतात. त्यानंतर
ह्या ठिकाणी दुसरं मायटॉटिक डिव्हिजन होतं आणि आता ह्या दोन न्यूक्लियसचे परत दोन म्हणजे एकूण इथे आता अशा पद्धतीने 4 न्यूक्लियस तयार होतात. आता त्यानंतर परत तिसऱ्यांदा मायटोसिस होतं आणि आता ह्या 4 न्यूक्लियसचे एकूण 8 न्यूक्लियस तयार होतात ह्या ठिकाणी. पण ह्या 8 न्यूक्लियस पैकी वर 4 असतात आणि खाली 4 असतात. पण त्या 4 पैकी वरनं एक न्यूक्लियस मधल्या साईडला येतो, खालच्या पण 4 पैकी एक न्यूक्लियस मधल्या साईडला येतो, म्हणजे असे एकूण 2 न्यूक्लियस मधल्या साईडला येतात, ज्यांना पोलार न्यूक्लिया असं म्हणतात. आता जे 3 न्यूक्लियस खालच्या म्हणजे ह्या मायक्रोपायलर एंड कडे असतात, ह्यापैकी जो हा मधला आहे तो म्हणजे आहे ओव्हम और द फिमेल गॅमेट आणि ह्याच्या लॅटरल साइडला ह्या ज्या दोन सेल्स आहेत ह्या म्हणजे सायनर्जिड सेल्स आहेत. ह्या सायनर्जिड सेल्सवर हेअर सारखे प्रोजेक्शन्स असतात ज्याला म्हणतात फिलिफॉर्म ॲपॅरेटस आणि ह्या सायनर्जिड सेल्स ज्या वेळेला पोलन ट्यूब स्टाईल मधनं खाली येत असते त्याला ह्या ओव्हम कडे आणायला हेल्प करतात. आता अपोजिट एंडला म्हणजे ह्या चालाझल एंडला ह्या ज्या 3 सेल्स आहेत ह्याला म्हणतात अँटीपोडल सेल्स. म्हणजे आता अशा पद्धतीने हे जे स्ट्रक्चर तयार झाले ज्याच्यामध्ये एकूण 3 आणि 3 6 आणि 2 8 न्यूक्लियस आहेत आणि एकूण सेल्स होतात 7. तर हा जो स्ट्रक्चर आहे ह्याला म्हणतात फिमेल गॅमेटोफाइट. म्हणजे ही जी सेल आता इथे अशा पद्धतीने तयार झालंय हे जे स्ट्रक्चर ह्याला म्हणतात मॅच्युअर एम्ब्रियो सॅक किंवा फिमेल गॅमेटोफाइट. म्हणजे फर्टिलायझेशन होण्याच्या आधी अशा पद्धतीने हे जे स्ट्रक्चर इथे तयार होतं. ह्या ठिकाणी एकूण आता आपल्याला न्यूक्लियस किती असतात, वर 3 खाली 3 आणि मध्ये हे जे दोन इथले हे जे न्यूक्लियस आहेत हे दोन फ्यूज होतात आणि त्यांच्यापासून इथे डिप्लॉइड न्यूक्लियस तयार होतो. म्हणजे एकूण इथे ह्या ठिकाणी 1 2 3 1 2 3 and these 2 means 8 nucleated structure ज्यापैकी 6 are haploid and 1 is diploid nucleus means 7 nuclei present. Out of this 6 are haploid and 1 is diploid structure. हे जे तयार झालंय ह्याला म्हणतात फिमेल गॅमेटोफाइट. हेच आता आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये आपण पाहू. डेव्हलपमेंट ऑफ अ फिमेल गॅमेटोफाइट. मेगास्पोर मदर सेल अंडरगोज मियोसिस. आता आपण फिगर मध्ये पाहिलंय एक कुठली तरी न्यूसिलस मधली सेल मोस्टली जी मायक्रोपायलर एंड मध्ये आहे तिच्यात मियोसिस होता टू फॉर्म अ linear tetrad of haploid cells that is the megaspore. Out of these 4 cells, upper 3 megaspore abort means they degenerate and the lowest one that is mostly in the center of the nucleus remains functional as it acts as the first cell of a female gametophyte. Generally, one megaspore towards the center is a functional megaspore. It is in fact the first cell of female gametophyte. Now it undergoes 3 successive free nuclear mitotic divisions. जे आता आपण फिगर मध्ये पाहिले 1, 2 and 3 mitotic divisions takes place. Thus, because of these 3 mitotic divisions, total 8 nuclei are formed, 4 on of which are located at each pole. One nucleus from each pole migrate towards the center and are called polar nuclei. These 2 polar nuclei later on fuse together. The 3 nuclei towards micropylar end are known as a egg apparatus. It consists of a large central haploid egg cell
and 2 supporting haploid synergid cells. आताच आपण फिगर मध्ये सगळं पाहिलंय. Synergid show hair-like projections called filiform apparatus which guide the pollen tube towards the egg. आता ह्याच्याच अपोजिट एंडला आता आपण फिगर मध्ये पाहिले तसं antipodal cells are group of 3 cells present at the chalazal end. The 2 haploid polar nuclei of large central cell fuse to form a diploid secondary nucleus or the definitive nucleus just prior to fertilization. Means these 2 polar nuclei fuse together just before the fertilization process, and later on it develops after the fertilization, it develops into the endosperm. Thus the structure which is formed, this is the 7-celled and 8 nucleated structure. Means 3 cells are on the chalazal end and 3 cells are on the micropylar end, and the 2 nuclei, that is the secondary nucleus. Thus 7-celled and 8 nucleated structure, that is called as the embryo sac. This method of embryo sac development from a single megaspore is described as the monosporic development. आताच आपण पाहिले एकाच सेल पासून हा पूर्ण डेव्हलपमेंट झालेला आहे, त्यामुळे ह्याला म्हणतात मोनोस्पोरिक. सिंगल सेल इज रिस्पॉन्सिबल फॉर द development of a female gametophyte, therefore it is a monosporic. In angiosperms, the development of the female gametophyte is endosporous. Endosporous means within the megaspore. Total development takes place within the megaspore. Thus, it is the endosporous. In this way, the female gametophyte which is formed, it is the colorless, endosporic, and is concealed in the ovule enclosed by the ovary. हे आत्ताच आपण फिगर मध्ये पाहिले. परत एकदा आपण पाहू. This is the mother cell which is diploid in nature. It undergo meiosis process to form a linear tetrad of 4 haploid cells. Out of these 4 cells, 3 cells slowly degenerates and 1 cell that get nourished by the nuclear cells, and it increases in size. The nucleus which is present inside it undergo 3 successive mitotic divisions to form 8 nucleated and 7 cell structure in this way, and this structure is known as a female gametophyte. आता ह्याच झालेल्या भागावर हे 2 क्वेश्चन्स आपल्याला करायचे आहेत. मेगास्पोरोजेनेसिस हे आपल्याला डिफाइन करायचं आहे, आणि त्यानंतर आपल्याला एनॉट्रोपस ओव्ह्यूलचा एक डायग्राम काढायची आहे. थँक यू.